नाशिकच्या गंगापूर धरणातनं गोदा नदी पात्रात विसर्ग वाढवला। संततधार पावसामुळे गोदावरी नदी पात्रात 6356 क्युसेकनं विसर्ग सुरू। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आलं पाणी। बीडमध्ये गोदा नदीला पुरात अडकलेल्यांना धनंजय मुंडेंनी दिला धीर। मदत कार्य आणि उपलब्ध यंत्रणांचा धनंजय मुंडेंनी घेतला आढावा। बीडमधनं वाहणाऱ्या गोदा नदीला महापूर। राक्षस भुवन इथल्या शनी मंदिर पाण्याखाली। राक्षस भुवन गेवराई महामार्ग बंद। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात विद्यार्थ्यांचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन। शाळा दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। वारंवार तक्रारी करून सुद्धा शिक्षण विभागाचं सपशेल दुर्लक्ष। यवतमाळमध्ये ओला दुष्काळ जाहीर करा। शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 107 हून अधिक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी। जालन्यामध्ये शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर बोंबमारो मोर्चा। ओला दुष्काळ जाहीर करा, जालन्यातल्या शेतकऱ्यांची मागणी। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार। 8 नराधम अटकेत। महात्मा फुले पोलिसांची कारवाई। 8 आरोपींपैकी एक पीडितेचा नातेवाईकच असल्याचं निष्पन्न। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।